सो स्लीप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आता काय होतं, स्लीप आपलं पॅटर्न जो आहे तो नॉर्मल 10 to 6 असं हा आधी पॅटर्न होता. पण आजकालचं पॅटर्न जर बघितलं तर लेट नाईट आपण जागतोय आणि सकाळी उशिरा उठतोय. बरोबर. आता ह्याला का महत्व आहे, एक सर्कॅडियन क्लॉक आपल्या बॉडीमध्ये सेट झालेला असतो. सर्कॅडियन क्लॉक म्हणजे रात्रीच्या वेळेला काही हॉर्मोन्स जे कमी हवेत ते आपल्याला त्या कमी लेवलमध्ये मेंटेन करायला लागतात. सकाळी जेव्हा उठतो आपण ते हॉर्मोन्स आपल्याला जास्त प्रमाणात हवेत. सो हा जो सर्कॅडियन क्लॉक किंवा सर्कॅडियन रिदम असतो, हा सर्कॅडियन रिदम काही पेशंट्समध्ये स्लीप गडबड असल्यामुळे डिस्टर्ब होतो. अच्छा. सो रात्री 11 वाजता आपल्याला कॉर्टिसॉल हॉर्मोन हा बॉडीमध्ये कमी हवा असतो. ओके. पण त्याला आपण जागून स्टिम्युलेट करतो. अच्छा. ओके. सो तो स्टिम्युलेट झालेला असल्यामुळे हा कॉर्टिसॉल इज नॉट गुड ॲट नाईट. सो रात्री हा जास्त असल्यामुळे इट कॉजेस मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस आणि त्यामुळे वेट गेनला कारणीभूत ठरतो.